पेणमध्ये ठाकरे शिवसेनेला सकारात्मक वातावरण। जेथे गटात स्थानिक उमेदवार बहुमताने निवडून येतील। संपर्कप्रमुख प्रसाद भोईर आणि ज्येष्ठ नेते विष्णू पाटील यांचे आवाहन। महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जेथे गटाच्या उमेदवार अरुणा पवार व जेथे पंचायत समिती गणातील शिवसेनेचे महेंद्र शेठ घरत यांच्या प्रचाराची जाहीर सभा जेथे येथे घेण्यात आली। यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, माजी रायगड जिल्हा संपर्क प्रमुख विष्णुभाई पाटील, माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, जेथे गटाच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार अरुणा पवार, जेथे पंचायत समिती गणाचे उमेदवार महेंद्र शेठ घरत, काँग्रेसचे तालुका अध्यक्ष अशोक मोकल, राजाराम पाटील, शेकापचे जिथे विभाग चिटणीस आदीसह शिवसेना शेकाप राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी स्थानिक गटातील लोकांनी नेतृत्व केले पाहिजे असे येथील जनतेची अपेक्षा असल्यानेच येथील स्थानिक उमेदवार महाआघाडीतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने उभे केले आहेत। हे उमेदवार आपले आहेत आणि सर्व स्थानिक जनतेचे प्रश्न सोडवणारे सुशिक्षित उमेदवार आहेत। यामुळे जेथे जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणात शिवसेनेचे उमेदवार बाजी मारून बहुमताने निवडून येतील। जनता त्यांच्या पाठी असल्याने त्यांचा विजय निश्चित आहे, असे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर व ज्येष्ठ नेते विष्णुभाई पाटील यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। जिथे पंचायत समिती गणामध्ये हा जो उपरा उमेदवार आपल्या विरोधी पक्षांनी दिलाय तिथेच आपल्या विजयाचं खरं तर शिक्कामोर्तब झालेलं आहे। त्यांना देता आलेला नाही, बाहेरचा उमेदवार आमच्यावर लादला गेलेला आहे। त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याशी काही सोयर सुतत नाही, आम्हाला त्यांच्याशी फार काय सलगी नाही आणि इथेच खरं तर आपला विजयाचं शिक्कामोर्तब झालेलं आहे। शिवसेना, शेतकरी कामगार पक्ष आणि राष्ट्रीय काँग्रेस पक्ष अशी या रायगड जिल्ह्यामध्ये युती आहे आणि युतीचे उमेदवार अरुणा पवार आणि महेंद्र शेठ घरत असे दोन उमेदवार या ठिकाणी आहेत। परंतु अखंड रायगड जिल्ह्यामध्ये सकारात्मक वातावरण शिवसेना, शेका पक्ष आणि राष्ट्रवादी पक्षाबरोबर आहे आणि जनता नक्कीच या वेळेला या उमेदवारांना निवडून देतील असं मला या ठिकाणी वाटतं।